वॉशिंग मशीन असते बरं का, ऑटोमॅटिक. हा हा आणि ते केर लादीसाठी व्हॅक्यूम क्लीनर. काही चल व्हॅक्यूम क्लीनर असेल तर तुझं काय का? देवा रे देवा, त्या व्हॅक्यूम क्लीनरला पकडून समध्या घरात मला जावं लागतं. आलं की नाही काम? मग तर आता या समध्या 5 स्टार लोकांसाठी माझ्यासारखी 5 स्टार बाई हवी की नको? मग हो हो तुम्हाला सांगते, बड्या घरची लोक म्हणजे लई अशी बघा, तावत तावत घरी येतील, कपडे बदलतील आणि कपडे कुठे बी ठेवून टाकतील. कुचकटली. अहो हे तर काहीच नाही, टीव्ही समोर बसून खाणं खातील आणि कंबशा तिथेच ठेवतील. आता यासारख्या लोकांसाठी माझ्यासाठी हाय फाय बाई नको का? मग आपला पगार बी तसाच बरं का मंडळी, हाय फाय. दुनियाचे 1500, भांड्याचे 1500, कपडे लॉन्ड्रीतनं आणायचे असतील तर एका कपड्याचे 500 ओनली असा आपला भाव ठरलेला असतो बरं का. हा त्यात आपण ते काय म्हणतात ते बार्जिनिंग करत नाही पण बिलकुल. हा आता माझ्या अटी ऐकून घ्या बरं का, तरच मी तुमच्याकडे कामाला येते. हा हा वर्षाला 2 नवीन एप्रिल गिफ्ट करायला लागतील. आधीच सांग, आता मी 5 स्टार बाय, मी थोडी तर पब्लिक ट्रान्सपोर्ट नेणार. माझी आहे स्वतःची स्कूटी. तर त्या स्कूटीसाठी 1000 रुपये पेट्रोलचे ये ठेवायचे बरं का. हा आणि दिवाळीला बोनस हवा म्हणजे हवा. नाही मिळालं ना मी तिकडून लगेच निघून जाते बघा. आधीच सांगते, लगेच झटकन फिनिश. हा आपल्याला लई डिमांड आहे. तर आता ह्यो समजायचं मिळून झाले 5,000 रुपये बरोबर. अरे देवा, 5,000 सारखा आकडा बघून तुमच्या सर्वांचे डोळे काहून पांढरे झाले बाप्पा. हा कधी पाहिलं काय नाही? कसं राव तुम्ही? काहीच होतं, एवढे पैसे कोणाला परवडतील? देवा रे देवा, अहो कंच्या जमान्यात राहता तुम्ही. माझ्याकडे 35 जणांची वेटिंग लिस्ट आहे. मग तुमचं मी नाव ऍड करू का? बोला. नाही ना? ठीक आहे चालेल. अहो हा मी 5 स्टार बाय, आता विचार करते की एक नवीन कारच घेऊ. अगं सुनीला ऐक ना, आपल्या घरची कमोली बाई कारणी येते असं म्हणायला तो मेम साहेब ना किती झाक वाटेल नाही? मग अहो लई आहे झालं बघा तुमच्याशी वायफळ गप्पा मारतात.